देवी लक्ष्मी घेऊन आली दारी, सुखसमृद्धीची बहार. देवी करो पूर्ण तुमच्या इच्छा आणि मनोकामना स्वीकार. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे, पूजेमध्ये कोणत्या वस्तू असायलाच हव्या, अन्यथा हे लक्ष्मीपूजन अपूर्ण मानले जाते. त्याचप्रमाणे कोणते नियम पाळून आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे आहे, अन्यथा लक्ष्मीपूजनाचे कोणतेही फळ आपल्याला मिळणार नाही. अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. दिवाळीमध्ये येणाऱ्या लक्ष्मीपूजनाला खूप जास्त महत्त्व आहे. लहान स्तरातील लोकांपासून मोठ्या वर्गातील व्यक्तींपर्यंत सर्व लोक आपापल्या परीने लक्ष्मीपूजन करत असतात. राजा असो वा रंक, त्याचप्रमाणे कारखानदार असतील, कामगार असतील, शेतकरी असो किंवा व्यापारी, तर प्रत्येकजण आपापल्या परीने आपल्याला जसे जमेल तसे माता लक्ष्मीचे पूजन हे या दिवशी करत असतात. आपल्या वर्षभरातील कमाईला सात्विक अधिष्ठान प्राप्त व्हावे असे प्रत्येकाची इच्छा असते. असे म्हटले जाते की लक्ष्मीपूजनाच्या रात्री माता लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि ज्या ठिकाणी स्वच्छता, सौंदर्य, आनंद आणि उत्साह असतो त्या ठिकाणी माता लक्ष्मी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते. त्याचप्रमाणे संचार करता करता ज्या घरामध्ये संस्कारयुक्त कन्यापुत्र, कर्तव्यदक्ष आणि संयमी लोक दिसून येतात तर त्या ठिकाणी ती वास्तव्य करते. आपण आपल्या कष्टाच्या माध्यमातून जे धन मिळवलेले आहे तर याची पूजा आपण या दिवशी करत असतो. तर लक्ष्मीपूजन जे आहे तर ते आपल्या घरामध्ये धन आणि सुखसमृद्धी यावी यासाठी केले जाते. माता लक्ष्मी ही धनाची आणि समृद्धीची देवी आहे, म्हणून तिची पूजा आपण या दिवशी करत असतो. आपल्याला जी लक्ष्मी प्राप्त झालेली आहे तर ती लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहावी, त्याचप्रमाणे अप्राप्त लक्ष्मी प्राप्त व्हावी यासाठी हे लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते. माता लक्ष्मीसोबतच कुबेर, त्याचप्रमाणे आपल्याकडे श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल तर याची सुद्धा आपण पूजा करत असतो. आपल्याकडे जे सोने नाणे आहे, त्याचप्रमाणे पैसे आहेत, धनधान्य आहे तर याची सुद्धा पूजा आपण या दिवशी करत असतो. लक्ष्मीपूजन हे एका विशिष्ट मुहूर्तावरती केले जाते. आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते येत असते. आता यंदा अमावस्या तिथी जी आहे तर ती 31 ऑक्टोबरला दुपारी 3:52 सुरू होणार आहे आणि 1 नोव्हेंबरला 6:16 संपणार आहे. त्यामुळे मग लक्ष्मीपूजन नक्की कधी करावे, 31 ऑक्टोबरला करावे की 1 नोव्हेंबरला? तर लक्ष्मीपूजन जे आहे तर ते आपल्याला 1 नोव्हेंबरला करायचे आहे. लक्ष्मीपूजन हे सायंकाळी सूर्यास्तानंतर म्हणजे सूर्य मावळल्यानंतर केले जाते आणि सूर्य मावळल्यानंतर 2 तास ते 2.5 तास तर या दरम्यान हे लक्ष्मीपूजन केले जाते. आता लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त काय आहे तर सायंकाळी 5:36 पासून ते रात्री 8:11 हा लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त आहे. परंतु ज्यांना अत्यंत शुभ मुहूर्त हवा आहे तर त्यांनी संध्याकाळी 5:36 पासून ते संध्याकाळी 6:15 या काळामध्ये लक्ष्मीपूजन करायचे आहे. कारण अमावस्या जी आहे तर ती 6:16 संपणार आहे. त्यामुळे अमावस्या संपायच्या अगोदर सुद्धा तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. आणि जरी अमावस्या संपली, लक्ष्मीपूजन हे जरी अमावस्येला केले जात असले तरी सुद्धा अमावस्या ही जरी 6:16 संपली तरी सुद्धा आपण 8:11 किंवा जास्तीत जास्त तुम्ही 8:26 म्हणजे साधारणपणे 8:30 वाजेपर्यंत सुद्धा हे लक्ष्मीपूजन करू शकता. लक्ष्मीपूजनाची पूजा आपण कितीही साग्र संगीत मांडली किंवा कितीही मोठी पूजा मांडली तरी सुद्धा या पूजेमध्ये काही वस्तू या असायलाच हव्या, अन्यथा ही पूजा अपूर्ण राहील. तर अशा कोणत्या वस्तू आहेत? सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पूजेमध्ये आपल्याला कलश जो आहे तर तो मांडायचाच आहे. कलशावरती जो आपण नारळ ठेवतो तर तो ठेवायचाच आहे. त्याप्रमाणेच आपल्याला या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे जिला या दिवशी अतिशय मान आहे ती म्हणजे केरसुणी, जी आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायची आहे आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये आपल्याला ही केरसुणी जी आहे तर ती मांडायची आहे. त्याचप्रमाणे केरसुणी जेव्हा आपण लक्ष्मीपूजेमध्ये मांडतो तर त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, ज्या ठिकाणी आपण लक्ष्मीची पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी आपल्याला तिथून झाडायचं आहे. म्हणजे जी आपण नवीन केरसुणी आणलेली आहे तर त्या नवीन केरसुणीने आपल्याला
लक्ष्मीपूजनाची ज्या ठिकाणी मांडणी केलेली आहे तर त्या ठिकाणावरून आपल्याला झाडत झाडत आपला जो मुख्य दरवाजा आहे तर तिथपर्यंत जायचं आहे आणि उंबरट्यावरती ही केरसुणी आपल्याला हळूवार आपटायची आहे. म्हणजे काय तर आपल्या घरातील दरिद्रता बाहेर काढायची आहे आणि यानंतर आपल्याला ही केरसुणी लक्ष्मीपूजनामध्ये मांडायची आहे. आपले दारिद्र्य नष्ट व्हावे तर यासाठी आपण असा छोटासा उपाय करून ही केरसुणी लक्ष्मीपूजनामध्ये मांडू शकतो. लक्ष्मीपूजनाच्या पूजेमध्ये जर केरसुणी नसेल तर मात्र लक्ष्मीपूजन हे अपूर्ण मानले जाते. त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये लाह्या, बत्ताशे आणि पुरणपोळी या गोष्टी असायलाच हव्यात. दिवाळीचा फराळ आपण नैवेद्यामध्ये ठेवतच असतो, परंतु लक्ष्मीपूजनाची जी पूजा आहे तर याचा जो खास नैवेद्य आहे तर तो म्हणजे लाह्या आणि बत्ताशा, ज्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर या वस्तू आहेत. त्याचप्रमाणे पुरणपोळीचा सुद्धा आपण या दिवशी नैवेद्य दाखवत असतो. त्याचप्रमाणे फळामध्ये डाळिंब, सीताफळ तर हे सुद्धा माता लक्ष्मीला प्रिय असलेले नैवेद्य आहेत. आणि मिठाईमध्ये केसर भात, तांदळाची खीर, हलवा तर हे पदार्थ सुद्धा आपण ठेवू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजनाचे काही नियम आहेत जे आपल्याला पाळायचेच आहेत. कारण लक्ष्मीपूजन करताना जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला लक्ष्मीपूजनाचं कोणतंही फळ जे आहे तर ते मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाचे काही नियम आहेत तर ते सुद्धा पाळायचे आहेत. तर असे कोणते नियम आहेत तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या दिवशी मांसाहार जो आहे तर तो करायचा नाही. आपल्याला मद्यपान करायचं नाही. म्हणजे मांसाहार करून किंवा मद्यपान करून आपल्याला लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं नाही. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी आपल्या घराची जी दारे, खिडक्या आहेत तर ते बंद ठेवून लक्ष्मीपूजन करायचं नाही. तर जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत, लक्ष्मीपूजनाचा जो शुभमुहूर्त आहे तर या वेळेमध्ये आपल्या घराची जी दारे आहेत, खिडक्या आहेत तर ती आपल्याला ओपन ठेवायची आहेत. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारचा घरामध्ये आपल्याला कलह करायचा नाही, किरकिर करायची नाही. आपल्याला अगदी घरातलं वातावरण जे आहे तर ते सात्विक ठेवायचं आहे, प्रसन्न ठेवायचं आहे. आनंदमय वातावरणामध्ये आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं आहे. लक्ष्मीपूजन सुरू असताना कोणतेही आर्थिक व्यवहार करायचे नाहीत, नाहीतर आपली लक्ष्मी जी आहे तर ती निघून जाते. त्याचप्रमाणे पूजा सुरू असताना मोबाईलवरती बोलणे किंवा गाणी ऐकणे या गोष्टी करायच्या नाहीत. गाणी लावायची नाहीत, टीव्ही लावायचा नाही, इतरांशी गप्पा मारायच्या नाहीत. त्याचप्रमाणे कसे तरी करायचे म्हणून हे लक्ष्मीपूजन करायचं नाही, तर व्यवस्थित पूर्ण श्रद्धेने आपल्याला हे लक्ष्मीपूजन करायचे आहे. लक्ष्मीच्या मूर्तीसमोर अखंड ज्योत तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला अगोदर दिवा जो आहे तर तो लावायचा आहे. देवीला सात्विक नैवेद्य दाखवायचा आहे. जर आपण पुरणपोळीचा नैवेद्य दाखवणार असू तर यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. पूजेसाठी जे आपण साहित्य वापरणार आहोत तर ते स्वच्छ असावे, कोणतेही साहित्य तुटलेले फुटलेले नसावे. त्याचप्रमाणे जी पाने फुले आपण वापरतो तर ती ताजी वापरायची आहेत. सुकलेली पाने किंवा सुकलेली फुले जी आहेत तर ते आपल्याला या पूजेमध्ये वापरायची नाहीत. तसेच चामड्याच्या वस्तू परिधान करून आपल्याला ही पूजा करायची नाही. या दिवशी कोणाचाही अपमान करायचा नाही, कोणालाही शिवीगाळ, अपशब्द बोलायचे नाहीत. त्याचप्रमाणे कोणावरतीही रागावायचं नाही. आपल्या दारामध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काही ना काही द्यायचं आहे. कोणालाही रिकाम्या हाती परत पाठवायचं नाही. आपल्या घरातील गृहलक्ष्मीचा अनादर करायचा नाही. काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून आपल्याला लक्ष्मीपूजन करायचं नाही. त्याचप्रमाणे पूजेमध्ये सुद्धा आपल्याला काळ्या रांगोळीचा किंवा काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर जो आहे तर तो करायचा नाही. तर असे काही छोटे छोटे साधे साधे नियम आपल्याला पाळायचे आहेत.